या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. आपण सर्वांनी आजच्या या पारितोषिक वितरण कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीताने करणार आहोत. मी महाले मॅडम आणि विद्याशाखांचे संचालक, 4 विद्याशाखांचे मानवी विद्या, वाणिज्य विद्याशाखा आणि शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या मॅडम आहेतच. आपण सर स्टेजवर यावं. सोनवणे मॅडम, आपणही, वाडेकर सर, आपण सर्वांनी स्टेजवर यावं. या पारितोषिक वितरण समारंभाची सुरुवात आपण विद्यापीठाच्या गीताने करणार आहोत. विद्यापीठ गीत. एक प्रतिज्ञा असे आमची, ज्ञानाची साधना चिरंतन, ज्ञानाची साधना चिरंतन, ज्ञानाची साधना. ज्ञान हेच संजीवन साऱ्या जगताच्या जीवना, चिरंतन ज्ञानाची साधना, चिरंतन ज्ञानाची साधना. ज्योत जागवू सुजाणते की सकलाच्या अंतरी, तीच निवारेल पटल तमाचे प्रभात सूर्यापरी. ज्ञानक देऊळ ज्ञानक दैवत जगतीच्या पूजना, चिरंतन ज्ञानाची साधना, चिरंतन ज्ञानाची साधना. नव्या गुणाचा नव्या जगाचा ज्ञान धर्म आहे, त्यातच आमच्या उजळ उद्याचे आश्वासन राहे. मुक्त करील तो परंपरेच्या बंदी घरातून मला, चिरंतन ज्ञानाची साधना, चिरंतन ज्ञानाची साधना. हाच मंत्र नेईल आम्हाला दिव्य भविष्याकडे, न्याय नीतीचे पाऊल जेथे वेदाशी ना अडे. जे जे मंगल पावन त्याची येथे आराधना, चिरंतन ज्ञानाची साधना, चिरंतन ज्ञानाची साधना. एक प्रतिज्ञा असे आमची, ज्ञानाची साधना चिरंतन, ज्ञानाची साधना चिरंतन, ज्ञानाची साधना. ज्ञान हेच संजीवन साऱ्या जगताच्या जीवना, चिरंतन ज्ञानाची साधना, चिरंतन ज्ञानाची साधना. आपण आसनस्थ व्हावा ही विनंती करतो. नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 37व्या वर्धापन दिनी या ज्ञानगंगोत्रीच्या परिसरामध्ये मार्च आणि मे 2025 मध्ये या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जे 31व्या पदवीदान समारंभामध्ये पारितोषिकासाठी पात्र ठरलेले आहेत, त्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण समारंभाकरता उपस्थित मंचावर या विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू संजीव सोनवणे सर, माननीय प्रकुलगुरू प्राध्यापक
जोगेंद्रसिंह बिसेन सर, व्यवस्थापन मंडळ सदस्य आणि शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या संचालिका प्राध्यापिका संजीवनी महाले मॅडम, विद्यापीठाचे प्रकुलसचिव तथा वित्त अधिकारी आदरणीय गोविंद कटलाकुटे सर, परीक्षा विभागाचे परीक्षा नियंत्रक डॉक्टर भट्टूप्रसाद पाटील सर, त्याचबरोबर मानव्य विद्याशाखेचे संचालक आदरणीय वाडेकर सर, वाणिज्य विद्याशाखेचे संचालक पाटोळे सर आणि कृषी विज्ञान विद्याशाखेच्या संचालिका माधुरी सोनोने मॅडम, या सर्व मान्यवरांचं या कार्यक्रमामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाकरता पारितोषिकाचे मानकरी जे गुणवंत विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही आणि त्यांच्या समवेत आलेल्या त्यांच्या पालकांचं या परिसरामध्ये, या विद्यापीठामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाकरिता उपस्थित विद्यापीठातील विविध विभाग आणि विद्याशाखांचे संचालक, विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी आणि उपस्थित सर्व, या सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याकरता मी आदरणीय परीक्षा नियंत्रक पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावे. नमस्कार. आजच्या या पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर संजीव सोनोने सर, कुलगुरू माननीय बिसेन सर, कुलसचिव डॉक्टर गोविंद कतलाकुटे सर, विविध विद्याशाखांचे संचालक, तसेच या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राभरून दूरवरून सर्व आलेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे मी या पारितोषिक वितरण समारंभामध्ये स्वागत करतो. आपणास विदित आहे की आज 1 जुलै 2026 विद्यापीठाचा 37व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून माननीय कुलगुरू महोदयांच्या संकल्पनेतून जे काही आपले जे गुणवंत विद्यार्थी असतात, त्यांनी जे प्रावीण्य प्राप्त केलेलं असतं, त्यांच्या प्रावीण्याच्या कामकाजाचा गौरव व्हावा, सगळ्यांसमोर त्यांना गौरवलं जावं, या दृष्टीने हा जो काही कार्यक्रम आहे तो आपण या ठिकाणी आयोजित दरवर्षी करत असतो. आता हे दुसरं वर्ष आहे. सर्वांना विद्यापीठ वर्धापन दिनाच्या मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम थोडा लांबला की थोडा उशिरा सुरू झाला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. जे काही आपले दानशूर व्यक्ती आहेत, जे समाजामधून आपल्याला ज्या काही देणग्या मिळत असतात, की विद्यार्थ्यांमध्ये जे काही विशेष प्रावीण्य आहे त्या प्रावीण्याला चालना द्यावी, प्रोत्साहन द्यावं, त्यांचा गौरव व्हावा म्हणून दानशूर व्यक्तींनी आपल्याकडे सुवर्णपदके पण डोनेट केलेले आहेत. तसेच काही व्यक्तींनी जे काही विद्यार्थी गुणवत्ता प्राप्त करतात ते जे काही फर्स्ट त्या शिक्षण क्रमात असतील त्यांचाही गौरव व्हावा म्हणून काही कॅश प्राइजेस या ठिकाणी इन्स्टिट्यूट केलेले आहेत. तर जवळजवळ 35 कॅश प्राइजेस आपल्या विविध ज्या आपल्या विद्याशाखा आहेत त्यांच्या अंतर्गत या ठिकाणी दिले जातात. तर त्या सांगायला हरकत नाही की मानवी विद्याशाखेमधून 21 विद्यार्थ्यांना पारितोषिक दिलं जातं. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतून 7 विद्यार्थ्यांना पारितोषिक दिलं जातं. शिक्षणशास्त्र विद्याशाखेमधून 3 विद्यार्थ्यांना आणि कृषी विज्ञान विद्याशाखेमधून 4 विद्यार्थ्यांना असे एकूण 35 प्राइजेस या समारंभामध्ये आपण देत असतो. आणि आजच्या या समारंभामध्ये 13 विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी गौरवणार आहोत. मला वाटते एक जो विद्यार्थी आहे तो ॲबसेंट आहे, तर टोटल 12 विद्यार्थ्यांना आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये गौरवणार आहोत. या कार्यक्रमाचा उद्दिष्ट हा एकच आहे की आपल्याला पुढील भविष्यामध्ये या जे काही आम्ही तुमचं प्रोत्साहन करतो, गौरव करतो, यातून तुम्हाला चालना मिळावी. समाजामध्ये तुम्ही जाऊन गेल्यानंतर चांगले समाजीभिमुख काम करावं. जॉब तर प्रत्येक जण करतात, परंतु त्याच्या अँगलने बहुरंगी आपण व्यक्तिमत्व डेव्हलप करायचं असं म्हणतो, त्याचाही विकास व्हावा म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम विद्यापीठ आयोजित करत असतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी परीक्षा विभागाच्या वतीने आपणा सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर.
आता आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत त्या क्षणाकडे लगेचच वळतो आहोत. हा क्षण म्हणजे पारितोषिकाचं वितरण. हे वितरण या आपल्या विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू सोनवणे सर यांच्या हस्ते आणि ज्या विद्याशाखांचे हे विद्यार्थी आहेत त्या संचालकांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत. सर्वप्रथम मानवी विद्या आणि सामाजिक शास्त्र या विद्याशाखेची पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत. मानवी विद्या आणि सामाजिक शास्त्रे विद्याशाखेअंतर्गत डिप्लोमा इन जर्नलिझम या शिक्षण क्रमातील प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास श्री वंदन पोतणीस यांनी प्रायोजित केलेले दादासाहेब पोतनीस पारितोषिक जाधव संजय कृष्णा यांना प्रदान करण्यात येत आहे. पारितोषिकाचे स्वरूप प्रमाणपत्र रोख रुपये 2001 आणि विद्यापीठाचं स्मृतिचिन्ह असं आहे. टाळ्यांच्या गजरात हे पारितोषिक आदरणीय सरांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रदान केलं जात आहे. आपण जोरदार टाळ्यांनी या विद्यार्थ्याचं अभिनंदन करावं. पुढचे पारितोषिक यमलिब या शिक्षण क्रमासाठी प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास विवेकानंद कॉलेज कोल्हापूर यांनी प्रायोजिलेले शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे पारितोषिक जोशी स्वप्नाली शंकर या विद्यार्थिनीस प्रदान करण्यात येत आहे. आपण जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. विद्यार्थी हा आपला विद्यापीठाचा केंद्रबिंदू आहे, मानबिंदू आहे. खूप खूप अभिनंदन. पुढचे पारितोषिक ओके. पुढचे पारितोषिक जात आहे माशाळकर अष्टमी शिवानंद यांना. मानवी विद्या अंतर्गत BA जनरल या शिक्षण क्रमातलं प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास महाराष्ट्र शासनाने प्रायोजिलेले अहिल्याबाई होळकर पारितोषिक, सावित्रीबाई फुले पारितोषिक, हेमलता फडके व डॉक्टर भालचंद्र फडके पारितोषिक तसेच BA इंग्लिश विषयामध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास GA हराज हंस यांनी प्रायोजिलेले मॅडम 2 मिनिटं थांबा गोपाळराव मुरलीधर पंडित पारितोषिक तसेच महाराष्ट्र शासनाने प्रायोजिलेले भीमाबाई आंबेडकर पारितोषिक अशी 5 पारितोषिके या विद्यार्थिनीला मिळालेली आहेत. या पारितोषिकाचं स्वरूप प्रत्येकी 2001 आणि 1001 असं आहे. खूप खूप अभिनंदन. पुढचं पारितोषिक अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. यानंतर पुढचं पारितोषिक भुतडा साईनाथ श्याम वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत MBA शिक्षण क्रमामध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास महाराष्ट्र शासन यांनी प्रायोजिलेले कैलासवासी भाऊसाहेब हिरे पारितोषिक तसेच MI अन्सारी यांनी प्रायोजिलेले डॉक्टर चिंतामणराव देशमुख पारितोषिक यांना प्रदान करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. अभिनंदन. थँक्यू. पुढचं पारितोषिक शेलार शीतल सुभाष वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत BCom या शिक्षण क्रमामध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास महाराष्ट्र शासन यांनी प्रायोजिलेले पंडिता रमाबाई पारितोषिक तसेच SM डागा यांनी प्रायोजिलेले श्री मोहनलालजी डागा सत्कार निधी पारितोषिक तसेच याच शिक्षण क्रमाकरता महिलांमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनीस शरदचंद्र पवार यांनी प्रायोजिलेले श्रीमती शारदाबाई पवार पारितोषिक यांना प्रदान करण्यात येत आहे. अशी खूप सारी पारितोषिक यांनी मिळवलेली आहेत. खूप खूप अभिनंदन. पुढचं पारितोषिक आहे कस्तुरे प्रतिमा रामकृष्ण शिक्षणशास्त्र विद्याशाखा या अंतर्गत BEd शिक्षण क्रमामध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास महाराष्ट्र शासनाने प्रायोजिलेले महर्षी धोंडो केशव कर्वे पारितोषिक तसेच मधुकर सोनार यांनी प्रायोजिलेले कैलासवासी शिवाजीराव सोनार पारितोषिक यांना प्रदान करण्यात येत आहे. खूप खूप अभिनंदन.
B.Ed शिक्षण क्रमामध्ये द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास महाराष्ट्र शासनाने प्रायोजिलेले महर्षी धोंडो केशव कर्वे पारितोषिक परहाड गजानन एकनाथ यांना प्रदान करण्यात येत आहे. त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं पारितोषिक स्वीकारावं. खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या वाजवा. पुढचं पारितोषिक गायकवाड अंकिता धनाजी, कृषी विज्ञान विद्याशाखा अंतर्गत डिप्लोमा इन व्हेजिटेबल प्रोडक्शन या शिक्षण क्रमामध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास महाराष्ट्र शासन यांनी प्रायोजिलेले डॉक्टर पंजाबराव देशमुख पारितोषिक यांना प्रदान करण्यात येत आहे. खूप खूप अभिनंदन. अभिनंदन आणि धन्यवाद. पुढचं पारितोषिक सानप अंकिता भगवान यांना दिलं जात आहे. डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट या शिक्षण क्रमामध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास कृषी विज्ञान केंद्र नाशिक यांनी प्रायोजिलेले प्राध्यापक KY सोनवणे स्मृती पारितोषिक यांना प्रदान केलं जात आहे. अर्थातच डिप्लोमा इन ॲग्री बिझनेस या शिक्षण क्रमाकरिता जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अभिनंदन आणि थँक्यू. या ठिकाणी उपस्थित सर्व गुणवंत पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा आजच्या या विद्यापीठाच्या गौरवशाली वर्धापन दिनाचे औचित्य साधून पुनश्च एकदा अभिनंदन. यानंतर आदरणीय कुलगुरू यांच्या आवाहनानुसार स्वयंप्रेरणेने कोणी या ठिकाणी आपली मनोगत व्यक्त करत असतील पारितोषिक विद्यार्थ्यांपैकी तर त्यांनी जरूर या ठिकाणी यावं. साईनाथ भुतळा. नमस्कार. मी प्रथमतः डायसवर असलेल्या सगळ्या प्रमुख मान्यवरांचे आभार मानतो, युनिव्हर्सिटीचे आभार मानतो आणि एक असाच सुरू झालेला प्रवास आवडीतनं जॉब बरोबरचा मी सुरू केला 2023ला आणि वाटलं नव्हतं एवढं तो आकर्षक प्रवास होईल. कोणीतरी बरोबरच म्हणून ठेवलंय, सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. सो हे असंच मिळालेलं प्रॅक्टिकल ज्ञान मी वापरायचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर आय वुड लाईक टू एक्सप्रेस माय सिन्सिअर्स ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स ऑल दी प्रोफेसर्स हू हॅज टॉट मी अलॉंग. आणि आमची एक अशी बॅच होती की जी दर सॅटर्डे संडेला येऊन पण शिकायची. ते नेहमी आठवणीत राहील माझ्या. ऑफकोर्स पाटोळे सरांनी खूप मदत केली. जगभरात फिरत असताना जे काही मी ज्ञान प्राप्त केलं या पुस्तकातनं ते मी खूप सारं अप्लाय पण केलं, याचा मला खूप आनंद आहे. आणि ज्या पद्धतीने शाळेतले पुस्तकं आपल्या युनिव्हर्सिटीचे पुस्तकं लिहिल्या गेले आहेत ते खूप अप्रतिम आणि इंटरनॅशनल दर्जाचे आहेत, याचा मला गर्व आहे. आतापर्यंत मी 12 ते 14 देश फिरलेलो आहे, पण ह्याचा जो दर्जा आहे तो एका वेगळ्याच निश लेवलचा आहे. सो परत एकदा सगळ्या पारितोषिक होल्डरांचे खूप खूप अभिनंदन आणि मला बोलायला संधी दिली त्यासाठी धन्यवाद. थँक्यू सो मच. माझी आई आणि भाऊ आलेला इथे, त्यांचे खूप खूप आभार, कारण त्यांच्यामुळे मी आतापर्यंत इथे पोहोचलोय. थँक्यू. आणखी कोणी? नमस्कार सर्वांना. मी मातृतीर्थ सिंदखेड राजावरून आलेलो आहे. राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊ ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतोय, त्याचा मला अभिमान वाटतो. आणि ती संधी मला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांनी दिली, त्याबद्दल या ठिकाणी
मी भारावून गेलो आहे. सांगावंसं असं वाटतं की आमचं जे बी-एड कॉलेज होतं बुलढाण्याचं, त्या बी-एड कॉलेजचं आमची जी बॅच होती 23-25ची, तर खरोखर आमचे जे कोऑर्डिनेटर आहेत, आमच्या तत्कालीन प्राचार्य लिंगायत मॅडम आहेत आणि सध्याच्या चव्हाण प्रिन्सिपल यांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि आपल्या सरांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर जे सिलेबस आहे, मी आपल्या विद्यापीठामधून डी-एस-एम, CP-CT, MA मराठी आणि आता बी-एड असे भरपूर कोर्सेस केलेले आहेत आणि सगळ्यांमध्ये सांगायला असं वाटेल की डी-एस-एममध्ये पण मला 98.50% आहेत. BA मराठीमध्ये सुद्धा 78.50% आहेत आणि CP-CTमध्ये पण 85 आहे आणि आता यावेळेस 87.54. तर एक चांगल्या प्रकारचा अभ्यासक्रम शिकायला मिळाला आणि त्याचबरोबर एक प्रामाणिकपणे केलेलं जे काही काम होतं त्याचं श्रेय या ठिकाणी ह्या पारितोषिक मिळाल्यामुळं या ठिकाणी साध्य झालं, असं या ठिकाणी सांगावंसं वाटेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की हे जे प्रथम आणि द्वितीय आम्ही महाराष्ट्रामधून आलो, तर ते एकाच कॉलेजच्या आहेत. त्या मॅडम पण ज्या आलेल्या आहेत, त्यांचा पहिला नंबर आणि मी त्याच कॉलेजचा माझा दुसरा नंबर आलेला आहे. तर ही एक आमच्यासाठी काय अभिमानाची गोष्ट आहे. तर या ठिकाणी मला जी बोलण्याची संधी दिली आणि माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांचे सर्व जे परीक्षा प्रमुख यांचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर गुणवंत विद्यार्थिनींपैकी कोणी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात अशी विनंती. एक विद्यार्थिनी. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम मी व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानते, कारण का मला ही बोलण्याची संधी दिली. तर सर्वांना मी सांगते की कृषी क्षेत्रामध्ये येण्याचा माझा काय अनुभव आहे ते. तर आम्ही जेव्हा 10वी मध्ये होतो तेव्हा वडील वारले होते. तर तेव्हा आईने कुटुंबाची जबाबदारी घेतली. तेव्हा समजलं की शेतामध्ये नेमकं काय होतं आणि काय नाही, घरातली कंडिशन काय असते आणि एक आईवरती जबाबदारी आल्यानंतर ना काय होतं ना, ते खरंच त्यांच्या लेकरांना माहिती राहतं. ठीक आहे, थोडं मला गहिवरून आलं आहे, परंतु मी बोलणार आहे. अशा पद्धतीमध्ये मी शिकत गेले. मला खरं तर सायन्स करायचं होतं आणि माझ्या वडिलांना काय झालं आहे आजार हा शोधून काढायचा, त्याच्यावरती उपचार करायचे होते. परंतु 5 वर्ष झालं, म्हणजे असा विचार होता की 5 वर्ष शिक्षणासाठी आमच्या आईकडे पैसे नव्हते. मग आमचे मामा म्हटले की बाबा 2 वर्ष हा डिप्लोमा केल्यानंतर ना की तुला जॉब लागून जाईल. या आशेवरती मी हे कृषी क्षेत्रामध्ये उतरले आणि असं करत मी शिक्षण घेतल्यानंतर मला एक बूस्टर प्लांट जेनेटिक्सची कंपनी आहे. तर याच्यामध्ये ना मी इंटरव्ह्यू दिला आणि माझं लगेच सिलेक्शन पण झालं. मग तिथं मला शेतकऱ्यांसोबत बोलायला मिळालं आणि शेतकऱ्यांसोबत बोलताना एक अत्यंत म्हणजे अनुभव असा आला की आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये ना शेतकऱ्यांपर्यंत पाहिजे तितकं नॉलेज पोहोचलं नाहीये. तर मग ना मला शेतकऱ्यांसोबत जास्त बोलायला आवडते. कमी खर्चामध्ये जास्त आपण उत्पन्न कसं घेऊ, हे जे आहे तर ते शेतकऱ्यांना पटवून आणि समजून द्यायला मला जास्त आवडते. आणि मला आता इतका मोठा म्हणजे असं पारितोषिक मिळाल्यानंतर देखील मन गहिवरून आलं आहे की कधी वाटलं पण नव्हतं की आपण असं काही करू शकतो म्हणून. तर अशा पद्धतीने माझी कृषी क्षेत्रामध्ये वाटचाल झाली. तर म्हणजे असं खूप आता बरं वाटतंय आणि आता उलट जास्त प्रेरणा मिळाली आहे की मी आता माझ्यापुढे जेही शेतकरी येतील किंवा ज्याही शेतकऱ्यांना मी मार्गदर्शन वगैरे करेल ना, तर ते खूप मनातून आणि त्यांना ना त्यांची गरज समजून खूप व्यवस्थित पद्धतीने करेल. तर माझ्या मनातले मला एवढेच 2 शब्द बोलायचे होते. त्याबद्दल थँक यू. वंचितांसाठी शिक्षण आणि प्रवाहाबाहेर असलेल्यांसाठी शिक्षण ही विद्यापीठाचं ब्रीद आहे. त्यांच्यापर्यंत ही ज्ञानगंगा पोहोचल्यानंतर असे विद्यार्थी जेव्हा या व्यासपीठावरून बोलतात त्यावेळेस या विद्यापीठाचं कार्य खऱ्या अर्थाने सफल होतंय अशी एक भावना निश्चितच मनामध्ये निर्माण होते. आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी मी या
व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मी आभार मानते आणि मला इथे बोलण्याची संधी दिली याबद्दलही मी तुमची सर्वांची आभारी आहे. जेव्हा म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झालं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे, आज मी जॉब करते. पण आपल्याला शिक्षणाची असलेली ओढ आणि आपण जे शिकलो आहे त्या व्यतिरिक्त शिक्षण घेण्याची संधी या विद्यापीठाकडून आपल्याला मिळत आहे. आणि ही फार म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे, की आपण जे म्हणजे रेग्युलरमध्ये शिक्षण घेऊन प्रवाहाबाहेर जाऊन अजून शिकण्याची जी संधी आहे, इथून प्राप्त होत आहे. तर त्याबद्दल मी म्हणजे विद्यापीठाची खूपच आभारी आहे. आणि असं सहज म्हणून मी ॲडमिशन घेतलं होतं आणि म्हणजे जॉब करून, घर सांभाळून आणि स्वतःची ड्युटी वगैरे करून, लेकरू सांभाळून मी हे म्हणजे तयारी केलेली आणि क्लासेस वगैरे अटेंड करायची. माझ्या कॉलेजलाच सेंटर असल्यामुळे आणि म्हणजे मन लावून अभ्यासाची तर आवड होतीच आणि मन लावून पेपर वगैरे दिलेले, परीक्षा दिलेली आणि अनपेक्षित असा रिझल्ट मला मिळालेला. याबद्दल मी खूपच म्हणजे आनंदी तर आहेच आणि म्हणजे सर्वांची मी खूप आभारी आहे. अशी संधी म्हणजे माझ्यासारख्या भरपूर साऱ्या गृहिणींना आणि मुलींनाही म्हणजे ज्या काही जसं म्हणजे माझ्यासोबतच्या मैत्रिणीने तिचे म्हणजे मन व्यक्त केलं, त्याप्रमाणे खूप जणांना अशी संधी प्राप्त होत आहे. यासाठी मी सर्वांची खूप आभारी आहे आणि मला बोलण्याची संधी दिली याबद्दलही धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी शेलार शीतल सुभाष आणि लग्नानंतरचं माझं नाव शीतल नागेश कुमार भुजबळ. मी पुण्यावरून आले आहे. तर माझं शिक्षण झाल्यानंतर 10 वर्षाचा माझ्या शिक्षणामध्ये गॅप होता. परंतु या YCMमध्ये शिक्षण घेताना YCMमध्येच म्हणजे फक्त गॅप असल्यामुळे मला ॲडमिशन भेटलं. सहज म्हणून मी ॲडमिशन घेतलं होतं घर आणि माझी मुलगी सांभाळून. परंतु मला घरातून एवढा जास्त प्रमाणात सपोर्ट होता, की माझ्या सासूबाई आणि माझ्या हसबंड यांनी मला खूप म्हणजे सपोर्ट केला. तेव्हा आज मी इथपर्यंत आले आहे. तेव्हा मी त्यांच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते. सोलापूर, कोल्हापूर, पुणे सगळं झालं, फक्त कोकण राहिलं. सर्वांना नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विद्यापीठाच्या गौरवशाली वाटचालीतील 37वा हा वर्धापन दिन सोहळा आणि या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं या विचारपीठावर सर्व मान्यवर आपण सर्व या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. आम्ही सगळे जे पारितोषिक प्राप्त विद्यार्थी आहोत, अर्थात सर्व क्षेत्रात ते वक्तृत्वानं पुढे आहेत. मी स्वतः एक माध्यमिक विद्यालय वरवडे, भागशाळा खंडाळा, रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे आपल्याला सगळ्यांना माहीत असेल, त्या शेजारी आमचं गाव आहे आणि तिथं मी जवळजवळ 26 वर्ष हायस्कूलला मराठी विषयाचं अध्यापन करतोय 9वी-10वी साठी. आणि सहज प्रसिद्धी विभाग म्हणून माझ्याकडे आला होता आणि तो प्रसिद्धी विभाग सांभाळत असताना कुठंतरी आपण या क्षेत्रामध्ये पत्रकारिता क्षेत्रामध्ये उतरावं आणि त्यासाठी जी पदवी लागते ती संपादन करावी आणि म्हणून मी YCMला प्रवेश घेतला. आणि मला वाटतं मी रत्नागिरी जिल्ह्यात केंद्रात आणि मला वाटतं विद्यापीठात पण असेल या ठिकाणी प्रथम क्रमांक मला प्राप्त झालेला आहे. हे सगळं श्रेय जे आहे हे माझ्या मुख्याध्यापकांना आणि माझ्या सगळ्या कुटुंबाला या ठिकाणी देतो. त्याचबरोबर खास करून या ठिकाणी मी आवर्जून या उल्लेख करेन की YCM मधून मी BEd केलं, DSM केलं, त्यानंतर MA केलं आणि आज मी त्याच जोरावर तिथं या YCMच्या ज्ञानाची गंगा माझ्या शरीरामध्ये भिनली आणि त्या ठिकाणी मी आज अध्यापनाचं काम करत आहे. आणि म्हणून मी थँक्यू YCM. खरोखर मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. ओके. या
प्रथम सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर, माझं MA-BEd मुंबई युनिव्हर्सिटीतून झालंय. गेली 15 वर्ष शिक्षकाची नोकरी करतीये. पण जेव्हा ग्रंथालय विभाग माझ्याकडे आला, तेव्हा असं वाटलं की विद्यार्थ्यांना आपण ग्रंथालयाची माहिती, पुस्तकं कशी वाचावीत, अगदी प्रायमरी स्टेजपासून सुरुवात होते, तर त्याची डिग्री आपल्याकडेही असावी. म्हणून माझं बिलीप DBJ कॉलेज चिपळूण इथेच YCMचं सेंटर आहे, तिथे झालं. पण आमच्या रत्नागिरी जिल्ह्यात एमलिपचं सेंटर मात्र नाहीये. त्याचं ॲडमिशन बाळासाहेब दुरी कॉलेज, अध्यापक महाविद्यालय सावंतवाडी इथे ॲडमिशन केलं. आणि खरं तर घरच्यांची साथ आणि छोटा लहान आहे, त्यामुळे त्याला टाकून लांब जाताना खरं तर कठीण होतं. पण एमलिपची पदवीची परीक्षा दिली. अनपेक्षित रिझल्ट आला. मला अपेक्षित होता तेवढा होता. पण विद्यापीठात पहिलं येणं वगैरे नव्हतं पॉसिबल असं मला वाटत होतं तेव्हा. पण छान रिझल्ट आला आणि त्याच्यामुळे खुश आहे. कुटुंबाचे आणि विद्यापीठाचे सर्वांचेच आभार. 2 शब्द संपवते. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. माझं नाव अष्टमी शिवानंद माशाळकर. मी सोलापूरची आहे आणि तुम्हा सगळ्यांचंही मी आभार मानते. खरं तर BAचा माझा YCM मधला प्रवास फार लहान आहे, पण मला फार जास्त ह्याचा प्राऊड वाटते की मी फर्स्ट नाही आले, पण मी एवढ्या इन्स्पिरेशनल लोकांमध्ये निवडून आले. मी त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करू शकले, मी त्यांचे विचार जाणून घेऊ शकले आणि मी माझे विचार पण मी कसं इन्स्पायर झाले मी ह्याच्याकडनं. कारण की मी वयात सगळ्यात लहान आहे, पण मला शिकायला खूप जास्त भेटलं. स्टडीजच्या व्यतिरिक्त सुद्धा माणसांशी कसं बोलावं, कारण की मी 12वी पर्यंत माझे नेचर फार इंट्रोवर्ट होतं. मला बोलायला फार प्रॉब्लेम यायचे. अनोळखी माणसांशी वगैरे मला थोडंफार हेजिटेशन असायचं. पण जेव्हा मी YCM मध्ये ऍडमिशन घेतलं, मला काहीच एक्सपेक्टेशन नव्हतं की मी फर्स्ट येईन किंवा काय येईन. पण एक वे होतं की मी स्वतःला एक्सप्रेस करेन माझ्या वर्ड्स थ्रू. कारण की इथं मला पेपरला कसं लॉचं, मी स्टुडंट आहे तुम्हाला जसं सांगितले मी, तिथं आम्हाला रिस्ट्रिक्शन्स असायचे की आम्ही कायद्याबाबतीतच बोलायचं हे. पण YCMने मला अशी संधी दिली की मी स्वतःचे विचार मांडू शकते विदाउट एनी लिमिटेशन्स. सो तो माझ्यासाठी एक अकॅडमिक नसून एक पर्सनल डेव्हलपमेंटचा सुद्धा एक जर्नी राहिली आहे माझ्यासाठी. सो थँक्यू सो मच मला इथं संधी दिली आणि यावेळेस मी 2 शब्द संपवते माझे. आदरणीय विचारमंचावर उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग, प्राचार्य वर्ग, कुलपती सगळ्यांचे मी आभार मानते की तुमच्यामुळे आम्हाला सगळ्यांना ही संधी मिळते. ज्या गृहिणी आहेत, मी शिक्षिका आहे जिल्हा परिषदला. माझं MA मराठी, MA इंग्रजी आपल्याच यशवंतराव मुक्त विद्यापीठामधून झालेलं आहे. माझं BEd DSM सुद्धा येथून झालेलं आहे. आणि एवढ्या चांगल्या प्रकारे जे होतकरू विद्यार्थी आहेत, जे MPSCकडे आणि UPSCकडे वळतात सर, खरंच मी ग्रामीण भागातून आहे आणि त्यांना एवढा फायदा होतो YCM OU मधून की त्यांनाही शिक्षणाची जी ज्ञानगंगा आपण घरोघरी देण्याचा जो प्रयत्न करत आहे, जे आपली युनिव्हर्सिटी करत आहे, त्यांच्यामुळे गरीब घरातील जे मुलं आहेत, जे कोणत्या क्षेत्रात ज्यांना डॉक्टर व्हायचं असते किंवा इंजिनियर व्हायचं असते, त्यांना होता येत नाही, तर ते जे MPSC मधून अधिकारी होण्याचं जे स्वप्न पाहतात, ते आपल्या या युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन केल्यानंतर ते पूर्ण करत आहेत. आणि ते मी प्राथमिक शिक्षक असल्यामुळे मी सुद्धा जे माझे विद्यार्थी जे समोर शिकू शकत नाही परिस्थितीमुळे, त्यांना मी सल्ला देते की तुम्ही इथून ग्रॅज्युएशन करा आणि तिथून तुम्ही तुमचं ज्ञान वाढवत राहा. कारण जे ज्ञान इथून मिळते सर, जे समजा आपलं याचं असते की ऑनलाईन असते, ऑफलाईन असते आणि पेपर बेस असते, परंतु ते एवढं मोठं आहे की ते घेऊन आपण आपला उद्धार करू शकतो आणि नोकरी करू शकतो आणि समोर एक आपली लाईफ बनवू शकतो. आम्हाला तुम्ही इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानते. सर आहेत डॉक्टर शिरफुले सर, माझ्या मैत्रिणीचे मिस्टर आहेत. त्याच्यामुळे एक नाही त्याच्यामुळे एक त्यांच्यासमोर नाही त्यांच्यामुळे त्यांनी म्हटलं मला बोला, 2 शब्द बोल म्हणून इथे आले. धन्यवाद. आज खऱ्या अर्थाने विद्यापीठाचा वर्धापन दिन साजरा झाला असं म्हणायला काय हरकत नाही.
विद्यार्थी हा विद्यापीठाचा केंद्रबिंदू आहे. परिस्थितीशी झगडत आणि अगदी जिद्दीने, विशेषतः महिला ज्या पद्धतीने विद्यापीठाचा शिक्षणक्रम पूर्ण करीत आहेत आणि केले आहेत आणि यश संपादन केलेलं आहे, हाच विद्यापीठाची खरी पावती आहे. यशाची ही वाटचाल अशीच कायम राहो. या विद्यापीठाचं नेतृत्व करणारे आदरणीय कुलगुरू सर आपणा सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करतील. हे असं एक व्यासपीठ आहे की जिथे संधी देण्यापेक्षा संधी घेतली जाते. आता ती पाहिली मी 4 वेळेस मागे गेलो. तर अशा ह्या व्यासपीठावरून आदरणीय कुलगुरू सर आपल्याला मार्गदर्शन करतील. सर्वांना नमस्कार. वंदे मातरम. मित्रांनो, या पारितोषिक वितरणाने आम्हाला सुद्धा आनंदित केलेलं आहे. या अशा आनंदित करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरणाच्या या समारंभामध्ये आपले प्रकुलगुरू बिसेन सर, कतलाकुटे डॉक्टर गोविंद कतलाकुटे सर, आपल्या चारही जे स्कूल आहेत, ज्यांच्या स्कूलमधून ही पारितोषिके दिलेले आहेत, त्यामध्ये सोनवणे मॅडम, महाले मॅडम, आपले पाटोळे सर आणि वाडेकर सर आणि आपले COE साहेब, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम होतोय. आपण सर्वजण आमचे, खरं सांगायचं म्हणजे ही जी तुम्ही सगळे जे आहात पारितोषिक मिळवलेले विद्यार्थी, ती आमच्या YCUME संपत्ती आहे आणि ती त्याच्या पुढची जी आहे ती या राष्ट्राची आहे. तुम्ही कोणत्या गावात काम करता, तुम्ही प्रत्येकाने सांगितलं, ती म्हटली की मी सोयाबीन मध्ये शेतात काम करते. या पृथ्वीवर किंवा ह्या जगामध्ये, समाजामध्ये कोणत्या ना कोणत्या भागामधून तुम्ही हा देश आपल्या काम करता करता पुढे नेत आहेत. ही खरी त्यातली सगळ्यात महत्वाची बाब आहे. तुम्ही शिक्षक आहात, पुढची पिढी घडवताय. तुम्ही शेतीत काम करताय, कोणाला तरी चोचीला दाना देताय. या सगळ्या गोष्टीमध्ये खरोखरच जो प्रत्येक जण सांगत होता, आणि जरी तुम्हाला ते ठराविक बोलायला सांगितलं तर नंतर नंतर उठत होते, थांबूशी वाटत नव्हतं, सतत ऐकावं असं वाटत होतं की तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये शिकला आणि आज रोजी तुम्हाला पारितोषिक मिळाल्यामुळे तुमची काय भावना आहे ती आम्हाला खरं तर खूप आनंदित करून जात होती. तुमच्या सगळ्या बोलण्यातून एकच लक्षात येत आहे की ज्या हेतूसाठी हे विद्यापीठ स्थापन झालेलं आहे, त्या हेतूला आता निश्चितपणे आपण जे बोललेलं आहात त्याच्यामुळे ते सफल झालेलं आहे, यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही. पण प्रश्न असा आहे की तुमच्यासारखे, तुम्ही शेवटी बोलताना मॅडमने सांगितलं की असे अनेक जण आहेत की ज्यांना आपलं क्षेत्र बदलायचंय किंवा त्या क्षेत्रात पुढे जायचंय किंवा ज्यांना संधीच मिळालेली नाहीये, काही कारणानं अर्धवट सुटलेलं आहे. आता त्या 10 वर्षांनी पुन्हा आल्या, बरोबर आहे की नाही? आपल्याकडे 25 वर्षांनी पुढे आलेले आहेत, सगळे आहेत ना, 80 वर्षाचे आहेत, 90 वर्षाचे आहेत, आपले सगळे. नंतर जेव्हा वाटतं आपल्याला की आपल्याला शिकावं, अशा याच्यात सुद्धा, कारण या विद्यापीठाच्या नावामध्ये मुक्त आहे आणि ते मुक्त तुम्ही सिद्ध केलंय तुमच्या याला. आता राहता राहिला प्रश्न असा आहे की तुमच्यासारखे समाजात अनेक जण आहेत, बरोबर आहे. तुमचे जे आता ज्यांना संधी हवी आहे त्या सगळ्यांना तुम्ही हे कसं, मला कसा बदल झाला, मला कसा फायदा झाला आणि मी हे केलं नसतं तर मला कुठून संधी मिळाली असती, याचा विचार म्हणून तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, इकडं इतर ठिकाणी जिथं जिथं म्हणून तुम्हाला कोणी असा मिळाला त्याला सांगणं गरजेचं आहे. मी सुद्धा या विद्यापीठाचा विद्यार्थी आहे, पण मला सुद्धा तू इथून हा कोर्स कर, म्हणजे MA डिजिटल एज्युकेशन कर, असे सांगणारे याच विद्यापीठाचे पहिले गुरुगुरू राम ताकवले सर होते. आणि त्यामुळे मी घेतलं आणि मला मग दूर शिक्षणाचं पुस्तक, परीक्षा, प्रवेश, समंत्रण, मी BMCC मध्ये समंत्रणाला जायचो पुण्याच्या त्या कॉलेजमध्ये. आपले जोशी सर होते ना तिथे, श्रीकांत जोशी सर. तर हा अनुभव एक वेगळा असतो की आपल्याला जी संधी नाहीये ती संधी आपल्याला उपलब्ध होते आणि त्याच्यातून हा जो तुम्ही सांगितलेला सगळा अनुभव आपल्याला येतो. माझी तुम्हाला या विद्यापीठाचे राजदूत होण्याची विनंती करतो.
आपण पारितोषिक मी अगोदरच सांगितलं की तुम्ही ह्या राष्ट्राची आणि या विद्यापीठाची मोठी संपत्ती आहे. त्याबद्दल आम्हाला तुमच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. आणि आपण या विद्यापीठाचं राजदूत होण्याचं कारण काय, की तुमचं जसं काम चालू आहे तसंच काम चालत असताना तुमच्या हातामध्ये असणाऱ्या आयुधातून तुम्ही म्हणजे व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून असेल किंवा कोणी तुम्हाला भेटला, प्रवासात भेटला, कोणत्याही मुक्याच्या वेळेला भेटला आणि काय करतो, मी सहज प्रत्येकाला विचारत होतो, काय करताय, काय नाही. म्हणजे तुम्ही आता सध्या YCMEचा विद्यार्थी नुसता पारितोषिक घेतो आणि पास आउट होतो, तो पुढे काय करतो याची जिज्ञासा मला होती. तुम्ही सगळे जण कुठं ना कुठं काही ना काही योगदान करीत आहात. ती खूप आनंदाची बाब आहे. कारण आपल्याला नुसतं ज्ञान येऊन चालत नाही, ते वापरलं पाहिजे आणि तेही नीतीनं वापरलं पाहिजे. मला एखाद्या ठिकाणी मी आहे, मला अधिकार आहे, मला अमुक आहे, असं दुसऱ्याला अडवण्यासाठी नाहीये. तर ते आपल्याला चांगल्या पद्धतीने पुढे समाजामध्ये बदल घडवून आणणं, आपल्या कुटुंबाला आधार मिळवून देणं, वैयक्तिक स्वतःची प्रगती करणं, या सगळ्यासाठी YCMEने ही संधी, हे YCME स्थापन झाल्यानंतर 50 पेक्षा जास्त लाख विद्यार्थ्यांना ही संधी मिळालेली आहे. त्यामध्ये मोठमोठे लोक आहेत, IAS आहेत, IPS आहेत, तुमच्यासारखे आहेत. फक्त माझी पुन्हा एकदा एक विनंती आहे की आपण या विद्यापीठाचा जो आता प्रवेशाच्या संदर्भामध्ये आता आपले प्रवेश सुरू होतील, त्याची जी लिंक आहे ती तुम्ही वेबसाईटवर घेऊन सगळे ज्यांना गरज नसेल त्यांच्यापर्यंत जर पोहोचवली तर ती बघा. तुम्ही सहज केली, कोणी गंमत म्हणून केली, पण त्याच्यानंतरच्या याच्यात त्याचा तुम्हाला फायदा मिळाला. मला अशी आशा आहे की तुम्ही फक्त 10 लोकांना जरी गेलात, ते 10 लोक आणखी पर्यंत जातील. याचा हेतू असा आहे की ज्याला संधी हवी आहे त्याला संधी आहे हे तरी त्याला सांगितलं पाहिजे. हे बाबा इथं आहे, हे बघ, तू घे आणि तू पुढे जा. अशा पद्धतीचं काम जर केलं तर मला असं वाटतं तुमच्यासारखी आणखी काही पिढ्या घडवण्याचं YCMEचं ही जे इप्सित आहे ते आपलं पूर्ण होईल. त्या अशा पद्धतीने तुम्ही स्वतःहून याच्यात एक गंमत सांगतो तुम्हाला. तुम्ही शाळेमध्ये होता, गणित हा विषय प्रत्येकाला अवघड वाटायचा, पण आपल्याला काही गणित आजही बालभारतीची जी गणिताची पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये ते जे काही गणित भूमितीचं पुस्तक असतं त्याच्या खाली एक स्वाध्याय दिलेला असतो, बरोबर आहे की नाही? स्वाध्याय म्हणजे स्वतः करायचं. तीच खरं तर YCMEच्या अभ्यासाची पद्धतीतून सुरू झाली, स्वाध्याय करणं. त्याच्यामध्ये एखादं जर उदाहरण असेल गणिताचं, ते सोडवायला सांगितलं असेल आणि तुम्ही इकडं तिकडं न बघता स्वतःच्या याच्यावर सोडवलं, जे उत्तर आलं ते मागच्या पानावर ते छापलेलं असतं, बरोबर की नाही? आणि ते मागच्या पानावरचं उत्तर आणि आपण सोडवलेलं उत्तर एक झाल्यानंतर जो बरोबर आल्याचा जो आनंद आहे ते तुम्ही घेतलेला आहे, बरोबर आहे की नाही? आणि आत्ताचा तुमचा अनुभव सुद्धा तोच आहे का मी स्वतः पुस्तकं वाचली, त्याच्याप्रमाणे मी स्वतः अभ्यास केला, स्वाध्याय केला आणि मला इथपर्यंत मी आलेलो आहे. हा जो आपणच आपल्याला सबलीकरण करण्याचा, आपणच आपल्याला एक असा आनंदी अनुभव देणं आणि मी हे करू शकतो याचा आत्मविश्वास त्याच्यातून मिळणं, तोच आत्मविश्वास तुम्हाला दुसऱ्याला पास ऑन करायचा आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्ही नक्की या आव्हानाला प्रतिसाद द्याल आणि मी 10 सांगितले, तुम्ही 100 जणांना जाऊ शकता. त्याच्याबद्दल मी खात्री बाळगतो आणि पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. या गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक आणि राजदूत होण्याचा प्रेरणादायी संदेश आदरणीय सरांनी आपल्याला दिलेला आहे. खूप खूप आपल्याला शुभेच्छा आहेत. एक आवाहन आहे, या विद्यापीठाचं अलुमिनी असोसिएशन आहे, या असोसिएशनचे आपण जरूर नोंदणी करावी आणि त्याचे सभासद व्हावं अशी आपल्याला आवाहन करण्यात येत आहे. कार्यक्रमाची आभाराकडे जातो आहोत. हा कार्यक्रम अतिशय छान झालेला आहे. आभारासाठी मी माझे सहकारी नामदेव टर्ले यांना या ठिकाणी निमंत्रित. साबळे सर या ठिकाणी अलुमिनी नोंदणी संदर्भात सांगतील.
आपल्या विद्यापीठामध्ये माजी विद्यार्थी संघ आपण स्थापन केलेला आहे मागच्या 2020 मध्ये, आणि या माजी विद्यार्थी संघाच्या मार्फत आपण गेल्या 5 वर्षामध्ये 5,07,433 विद्यार्थ्यांची नोंदणी केलेली आहे, जे भारतात सर्वात जास्त नोंदणी असलेलं एकमेव विद्यापीठ आहे आपलं. तर मी माननीय कुलगुरू महोदयांच्या सूचनेनुसार आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण या ठिकाणी या विचार मंचावर जे आपले अनुभव मांडलेले आहेत, ती प्रत्येकाचे अनुभव ही प्रत्येकाची सक्सेस स्टोरी आहे. तर तुम्ही ती आम्हाला लिखित स्वरूपात निश्चितच द्या, परंतु आपण त्याचा एक व्हिडिओच्या माध्यमातून जर कॅम्पेनिंगच्या याच्यामधून आपण जर पाठवलं आमच्याकडे, तर आपण ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपण व्हायरल करूया आणि 100 नाही, आपण असा हजारो विद्यार्थ्यांपर्यंत निश्चितच पोहोचू. आणि या विद्यापीठात जसं तुम्ही यश मिळवलं तसं हजारो विद्यार्थ्यांना सुद्धा चांगली संधी मिळू शकते, आणि त्याला कारण तुम्ही एक अतिशय चांगलं उदाहरण ठरू शकता. या विद्यापीठामध्ये आपण विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अल्युमिनीची लिंक आहे, ती तुमच्या सगळ्यांच्या मी व्हॉट्सअपवर ग्रुपवर नंतर शेअर करेल. आणि आपल्या ज्या काही सक्सेस स्टोरी आहेत, मी माझा नंबर देतो, तो तुम्ही त्याच्यावर जरी तुम्ही व्हॉट्सअपवर जरी केलं किंवा लिखित स्वरूपात जरी पाठवलं तरी आपण त्याचा समावेश करून घेऊ. आणि आपण विद्यापीठाच्या काही माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथांचं पुस्तकही आपण प्रकाशित करत असतो, त्याच्यामध्ये सुद्धा आपण तुमच्या स्टोरीज निश्चित घेऊया आणि तुम्ही नक्की पाठवा. माझा नंबर आहे 9403774694 940 377 46 94. आणि तुमच्या सगळ्यांच्या व्हॉट्सअपवर मी तशी लिंक पाठवेल. तुम्ही त्याला या विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघाचे सदस्यही व्हा आणि तुमची स्टोरी पण आम्हाला पाठवा. हो मॅडम, थँक्यू. धन्यवाद साबळे सर. यानंतर आभार टर्ले सर. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थितांना नमस्कार. विद्यापीठाच्या 37व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विद्यापीठाच्या पारितोषिक विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मोलाची परवानगी आणि मार्गदर्शन दिल्याबद्दल मी सर्वात आधी आपले माननीय कुलगुरू महोदय यांचे मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमास उपस्थित राहून माननीय प्रकुलगुरू महोदय डॉक्टर जगेंद्र सिंग बिसेन सर, व्यवस्थापन मंडळाच्या सदस्या संजीवनी महाले मॅडम, विद्यापीठाचे माननीय कुलसचिव तथा वित्त अधिकारी गोविंद कतलाकुटे सर, माननीय परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील सर यांचेही मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल सर्व विद्याशाखांचे माननीय संचालक, विद्यापीठ परिवारातील सर्व अधिकारी आणि सहकारी यांचे आभार, ज्यांच्या यशामुळे आजचा हा सोहळा खऱ्या अर्थाने उजळून निघाला. असे विद्यापीठाचा अभिमान असलेले सर्व गुणवंत पारितोषिक विजेते विद्यार्थी आणि त्यांचे आदरणीय पालक यांचेही मी विशेष आभार मानतो. या संपूर्ण सोहळ्याला उपस्थित राहून विद्यापीठाच्या या गौरवशाली क्षणांना आणि विद्यार्थ्यांच्या यशाला जनसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या सर्व प्रिंट व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांच्या पत्रकार आणि छायाचित्रकार प्रतिनिधींचे मी मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी व आयोजनासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असे मी घोषित करतो. राष्ट्रगीताने कार्यक्रम समाप्त होईल. एक सूचना आहे, यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा एक ग्रुप फोटो घेण्यात येईल. राष्ट्रगीत. शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगल नायक जय हे, भारत भाग्य विधाता जय हे, जय हे.
या ठिकाणी ग्रुप फोटो घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी, गुणवंत विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद.